नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आजपासून मी माझ्या पहिल्या व्हिडिओ ब्लॉगिंगची सुरुवात करत आहे। पहिल्याच ब्लॉगसाठी आम्ही स्कूटीवरून आंबोलीला निघालोय। सध्या पावसाळा सुरू आहे, आपल्याला अनुभवता येणार आहे पाऊस, धुकं, हिरवागार निसर्ग आणि आंबोलीतील सुंदर धबधबे। चला तर मग आमच्यासोबत तुम्ही या सुंदर प्रवासाचा अनुभव घ्या आणि आपल्या या व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करूया। चला। आम्ही सकाळी 7:30 वाजता घरून आंबोलीसाठी निघालो। बाहेर पडलो तर पावसाचे ढग दिसले। तसे या ढगांचं दर्शन खूप दिवसांनी झालंय। अहो, सलग 1 आठवडा होत आला तरी हा गायबच आहे। तुझेच दिवस आहेत बाबा, विसरलास का? पावसाळी दिवसात ऊन पडणे म्हणजे जवळजवळ नाके बराबर, पण यावर्षी ऊन पडतंय, ते सुद्धा उन्हाळ्यासारखं। गाडीमध्ये पेट्रोल भरून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। थोडं पुढे गेल्यावर गाडीच्या टायरमधली हवा चेक केली आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो। आता पाहतो तर पावसाळी ढग गायब होऊन चक्क सूर्यदेवांचं दर्शन झालं। सूर्याच्या कोवळ्या किरणांनी सगळा परिसर न्हाऊन निघाला। वाटेत आपल्याला लागतं श्रीदेव कासारटाका यांचे मंदिर। त्यांना नमस्कार करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो। हा आहे कोलगाव तिठा। या तिठ्यावरून साधारण 32 किलोमीटर एवढं अंतर आहे, म्हणजे साधारण आपल्याला 1 तास तरी पोचायला लागू शकतो। मला ऑन द वे एक जागा दिसली आहे, तर आपण ती एक्सप्लोर करूया। चला। हे आहे तेरेखोल नदीचं पात्र। मनोहर गडापाशी सुरू होणारा या नदीचा प्रवास गोव्यामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळतो। सकाळी घरून नाश्ता करून निघालेलो, पण तरी पण भूक लागली आणि वाटेत बघितलं तर काकी भजी तळत होती आणि त्याचा वास असा एवढा सुटलेला, म्हणून म्हटलं थोडासा नाश्ता करून घेऊया आणि आम्ही ते नाश्ता करायला इकडे थांबलोय।
नाश्त्यामध्ये आम्ही चहा, भजी, वडापाव आणि उसळपाव हे पदार्थ मागवले. नाश्ता झाल्यावर आम्ही घाट रस्त्याला लागलो. आज रविवार असल्यामुळे घाटात वाहनांची बरीच वर्दळ दिसत होती. आंबोली म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो तो म्हणजे इथला धबधबा. आंबोली हे सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील एक सुंदर हिल स्टेशन आहे, जे सुमारे 690 मीटर उंचीवर आहे. पावसाळ्यात उंच कड्यावरून कोसळणारं पाणी जणू स्वर्गीय अनुभूतीच. आपण एकदा तरी हा अनुभव घ्यायला हवा. पण मजा मस्ती करताना स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. वाहत्या पाण्यामुळे दगड निसरडे झालेले असतात. हे लक्षात घेऊन निसर्गाचा अनुभव घ्या. आज रविवार असल्यामुळे पर्यटकांची येथे प्रचंड गर्दी होती. गोवा तसेच कर्नाटकमधील बरेच पर्यटक येथे वीकेंड्सला येतात. जर तुम्ही इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये करू शकता, म्हणजे तुम्हाला जास्त गर्दी मिळणार नाही. तर मित्रांनो, मेन वॉटरफॉलला आता तुम्ही बघितलं एवढी गर्दी आहे, तर आम्ही इथे एक ऑप्शनल म्हणून एक आहे धबधबा, तर आम्ही तिकडे आलोय थोडंसं भिजायला आणि मजा मस्ती करायला. धबधब्याखाली भिजल्यावर गरमागरम चहा आणि भजी किंवा मग निखाऱ्यावर भाजलेला मका म्हणजे पर्वणीच. इथे आपल्याला असे अनेक स्टॉल पाहायला मिळतात. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी आणि मधून आम्ही प्रवास करत होतो. चहूबाजूला पसरलेली धुक्याची चादर वातावरणातील थंडाव्याची जाणीव करून देत होती. धुक्यातून वाट काढत आम्ही आंबोली मार्केटजवळ येऊन पोचलो. तिथून अगदी काहीच वेळात आम्ही हिरण्यकेशीला पोचणार होतो. पण हे काय? रस्त्याची ही दुर्दशा पाहून मनात विचार आला, पुढे जायचं की नाही. कशीबशी कसरत करत आम्ही गाडी पार्क करून मंदिराकडे निघालो.
हे प्राचीन मंदिर हिरण्यकेश्वर महादेव आणि देवी हिरण्यकेशी म्हणजेच पार्वती यांना समर्पित आहे. मंदिराच्या शेजारी असलेल्या नैसर्गिक गुहेतून थंड स्वच्छ पाण्याचा झरा बाहेर पडतो आणि याच ठिकाणी हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. ही नदी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा व गडहिंग्लज तालुक्यातून वाहत जाऊन पुढे घटप्रभा नदीला मिळते. मंदिरासमोरील पाण्यात आढळणाऱ्या सोनेरी रंगाच्या माशाला शिस्टुरा हिरण्यकेशी म्हणतात. या दुर्मिळ प्रजातीमुळे या परिसराला जैविक वारसा स्थळ घोषित करण्यात आले आहे. हिरण्यकेशी मंदिरात दर्शन घेऊन आम्ही कावळेशेत पॉईंटसाठी निघालो. कावळेशेत पॉईंट याला कावळेसाद पॉईंट म्हणूनही ओळखलं जातं. येथे आपल्याकडून 10 रुपये प्रति व्यक्ती शुल्क आकारलं जातं. आज रविवार असल्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी गर्दी मिळत होती. येथे प्रशस्त पार्किंग व्यवस्था असून देखील गाडी कुठे लावायची हा प्रश्न होता. इथे आपल्याला वाटेत स्थानिक लोकांची बरीच दुकानं पाहायला मिळतात, ज्यामध्ये अगदी मॅगीपासून मक्याची कणसं, त्यानंतर चहा, भजी किंवा इकडचा जो रानमेवा आहे तो देखील आपल्याला इथे पाहायला मिळतो. हे ठिकाण उलटे धबधबे आणि दऱ्यांची दृश्ये यासाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा सह्याद्री पर्वतरांगांच्या खोल दऱ्यामध्ये मान्सूनचे जोरदार वारे वाहतात, तेव्हा कड्यावरून पडणारे पाणी मागे ढकलले जाते, ज्यामुळे पाणी वरच्या दिशेने वाहत असल्याचा आपल्याला भास निर्माण होतो आणि यालाच उलटे धबधबे किंवा रिव्हर्स वॉटरफॉल असं म्हटलं जातं. तर आता दुपारचे 2:45 झाले आहेत आणि आम्ही आताच कावळेसाद पॉइंट वरून आलोय आणि आम्ही आता जेवणासाठी थांबलो. खरं तर उशीर झालाय बराच, पण आम्ही आता इकडे श्रीकृष्ण फॅमिली रेस्टॉरंट म्हणून एक आहे आंबोलीमध्ये, तर तिकडे जेवणासाठी थांबलोय. तर आम्ही आता जेवणाची वाट बघतो. जेवण झाल्यावर आम्ही महादेवगडच्या दिशेने निघालो. दोन्ही बाजूंनी झुडपांनी वेढलेला हा रस्ता खूपच अद्भुत वाटत होता. तिथे पोचल्यावर आम्ही गाडी पार्क करून महादेवगडच्या दिशेने निघालो. महाराष्ट्र टुरिझम बोर्डने
येथे थोडी सुधारणा केली आहे. ही जी कमान आहे ती सुद्धा त्यांनी आता नवीनच बांधली आहे. वाटेतून जाताना तिथे बरीच झुडपं होती. त्या झाडांना छोटी छोटी लिंबा एवढी फळं लागली होती. तिकडच्याच एका काकांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं या फळाला गेळे असं नाव आहे आणि ते जंगली झाडांपैकीच एक आहे. आंबोली गावापासून अवघ्या 3 किलोमीटरवर असलेला हा गड एकेकाळी घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून उभारण्यात आला होता. आज गडाचे फारसे अवशेष शिल्लक नसले तरी इथून दिसणारा सह्याद्रीचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो. दाट धुके, हिरवाई आणि ढगांनी भरून निघालेला हा परिसर जणू आपण स्वर्गातच आलो आहोत याची जाणीव करून देतं. येथील नजारे डोळ्यात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. घरी जाताना वाटेत आम्हाला ट्रक पलटी झालेला दिसला. बहुतेक ॲक्सिडेंट झालं असावं. श्री संत सोहिरोबानाथ वारकरी संप्रदाय गोवा यांची पायी वारी आम्हाला पाहायला मिळाली. हे सर्व मंडळी पायी पंढरपूरला निघाले आहेत. तर मंडळी, माझा हा पहिलाच व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि ट्रॅव्हल टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.